प्रमुख अतिथी लाभलेले साहित्यिक डॉक्टर विशाल तायडे सर यांची आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आपण आतापर्यंत 21 पुस्तके लिहिली आहेत. आपण प्रादेशिक विद्या प्राधिकरण येथे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहात. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात. आम्हाला तुमचे बालपण कसे गेले, प्राथमिक शिक्षण कोठे आणि कसे झाले ते सांगा. माझे बालपण हे इथून जवळच वैजापूर तालुका आहे. माहिती आहे तुम्हाला वैजापूर? हां, तर वैजापूर तालुक्यामध्ये माझं बालपण गेलं. माझे आई वडील दोन्ही शिक्षक होते, त्याच्यामुळे शिक्षणाचं वातावरण घरात होतंच आणि त्याच्यामुळे मला वाचनाची आवड लागली. आणि मी आज जो लेखक झालोय ना, हा काय एका रात्रीतून नाही झालो. लहानपणापासून तुमच्या वयाचा होतो ना, तेव्हापासून मी वाचत होतो. आणि वाचता वाचता मला लिहिण्याची पण आवड आहे. हे बाकीचे लेखक कसे लिहितात, मग आपल्याला लिहिता येईल का हा विचार करत मी लिहायला लागलो. आणि मग आज तुम्ही माझे पुस्तक वाचताय, हो ना? वाचलात तुम्ही पुस्तक? हा, ठीक. चल पुढे. सर, तुम्ही लेखक कवी म्हणून प्रसिद्ध आहात. तुमच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा बालसाहित्यिक पुरस्कार मिळालेला आहे. तर आपल्याला लिहिण्याची लेखनाची गोडी कशी लागली? हा, जसं मी आताच बोललो की लहानपणापासून मी वाचत होतो, लिहित होतो. आणि मग मोठे मोठे लेखक जे लिहितात तर त्यांचं वाचल्यानंतर आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो, है ना? आणि आजूबाजूचं आपण जे बघत असतो ते बघत असताना हे आपल्याला कागदावर कुठं तरी उतरवता येईल का, याचा आपण विचार करतो. आणि मला एक चांगली सवय होती, म्हणजे दैनंदिनी लिहायची. ज्या रोज घटना घडतात ना आपल्या आयुष्यामधल्या, त्या घटना आपण लिहून काढल्या ना, तर काय होतं माहिती का, त्याच्यातूनच गोष्ट तयार होते, त्याच्यातूनच लेख तयार होतो, त्याच्यातूनच पुढं एखादी कथा, कादंबरी असं तयार होते, कविता तयार होते. हा, आणि मग त्याच्यातून आपल्याला लिखाणाची आवड लागते. त्याच्यामुळे तुम्हालाही मी हे सांगेल की डायरी लिहायची किंवा दैनंदिनी लिहायची सवय ही तुम्ही बाळगायला पाहिजे, ज्याच्यातून तुम्हाला लिखाणाची सवय होईल. आणि याचा फायदा तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला निश्चित होणार आहे. ठीक आहे? चल पुढे. सर, तुमची ध ही कादंबरी आम्ही परिपाठात वाचत आहोत. ही कादंबरी तुम्हाला कशी सुचली? सर्वात प्रथम मी तुमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही गेले 15 दिवस हा उपक्रम इथं राबवत आहात. तुमचे सर आणि मॅडम यांनी मला तुमचे व्हिडिओ क्लिप्स पाठवले, तुमचे फोटो पाठवले, ज्याच्यामध्ये मला बघायला मिळालं की रोज त्या पुस्तकातलं एक प्रकरण, एकूण 16 प्रकरण आहे त्यामध्ये ना, तर रोज एक प्रकरण तुम्ही परिपाठामध्ये वाचत होते, त्याच्यावर चर्चा करत होते, सरांना प्रश्न विचारत होते आणि त्या पद्धतीने पुढे पुढे ती कादंबरी सरकत होती, हो ना? तर ही कादंबरी जी आहे त्याच्यामध्ये मला हेच सांगायचं होतं की कोणताही व्यक्ती, कोणताही लहान मूल हे ढ नसतं. आपण म्हणतो ना, एखाद्या मुलाला जर वर्गात कमी मार्क पडले किंवा प्रश्न आला नाही तर आपण सहज काय म्हणतो, ढ येतो. पण असं नसतं. कोणताही मुलगा हा ढ नसतो, मुलगी ही ढ नसते. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात. आपण काय करायला पाहिजे, तुमच्या मित्रमैत्रीण पण जे असतील ना, तर त्याला समजा एखाद्याला गणितामध्ये कमी मार्क पडले तर म्हणून ते काय ढ ठरते का? नाही. त्याला भाषेमध्ये चांगले येईल, त्या खेळामध्ये एखाद्या चांगला असेल किंवा संगीतामध्ये चांगला असेल, है ना? तशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते तो मुलगा किंवा मुलगी हे चांगला परफॉर्मन्स देऊ शकत असतात. त्याच्यामुळे आपल्याला हाच संदेश या कादंबरीमधून घ्यायचा आहे की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात. प्रत्येक बालक हे काही ना काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवू शकतं. त्याच्यामुळे कोणीही ढ नसतं. या विचारातूनच मी कादंबरी लिहायला घेतली. आणि तुम्ही वाचला असेल, त्याच्यातला जो मुलगा आहे तो गजू नावाचा मुलगा आहे, तो तुमच्याच वयाचा आहे साधारणतः, है ना? आणि तो त्याची कहाणी सांगतोय. ती कादंबरी म्हणजे काय, त्याची स्वतःची गोष्ट आहे ती. तो त्याची गोष्ट सांगतोय आणि तो ज्याला वर्गामध्ये ढ म्हटलं जातं, हा मुलगा कसा स्वतः चित्रकलेमध्ये प्रगती करतो आणि पुढं अगदी राष्ट्र पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्याचं नाव होतं. तर हा संदेश तुम्हालाही घ्यायचा आहे याच्यामधून की आपण जर प्रयत्न केले, आपण जर मेहनत करत राहिलो तर निश्चित आपल्याला पण आयुष्यामध्ये चांगलं यश हे मिळवता येऊ शकतं. ठीक आहे ना? करताल ना तुम्ही? हा, ठीक आहे. चला पुढे. सर, आजकालच्या मुलांना मोबाईल, टीव्हीच पाहावं असं वाटतं. पुस्तक वाचण्यात मन रमत नाही. याबाबत आपण आम्हाला काय माहिती द्या? ते तुम्ही सांगा, तुम्हाला काय आवडतं? मोबाईल, टीव्ही याची आवड काय तुम्हाला? किती जण टीव्ही बघता बरं? खरं सांगायचं इथं आपण काय, मोबाईल किती जण बघता?
मोबाईल जास्त वाटतो. आणि वाचन किती करता रोज? खरं सांगायचं. खरं. मग आता आपणच ठरवायचं आपल्याला. हे बा, मोबाईल किंवा टीव्ही याच्यामधला आनंद जो आहे ना तो क्षणिक असतो. तेवढ्यापुरता आपण ते बघतो, वेळ जातो सगळ्यात महत्वाचा. मात्र जेव्हा तुम्ही वाचन कराल ना, वाचनाचा फायदा हा दीर्घकाळ असतो. तुमच्या विचार प्रक्रियेला पण चालना मिळते. तुम्ही विचार करायला लागतात, नवीन नवीन गोष्टी त्याच्यामधून शिकायला मिळतात. तुमची भाषा समृद्धी होते, भाषेची वाढ होते की नाही. नवीन नवीन शब्द कळतात, वाक्यप्रचार करतात, म्हणी कळतात. वाचनाचा फायदा होतो. आणि जर तुम्ही कायम टीव्ही मोबाईल, आता मी किती म्हटलं तुम्ही टीव्ही मोबाईल बघू नका, तर ते तुम्ही काय ऐकणार थोडीच आहे, बघणारच तुम्ही. पण काय करायला पाहिजे, त्याचं प्रमाण मर्यादित केलं पाहिजे. टीव्ही मोबाईल हे मोजक्या प्रमाणात आपण त्याचा वापर केला पाहिजे. पण जर आपण तासन तास त्याच्यामध्ये जर घालवत असो तर ते निश्चितच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही. आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होणार आहे. त्याच्यामुळं मोबाईलही तुम्ही जेव्हा वापर कराल तोही मर्यादित करा. नाहीतर तासन तास रील बघत बसले किंवा युट्यूब बघत बसले, त्याच्यातून फक्त मनोरंजन होईल तुमचं, मात्र तुम्हाला त्याच्यातून फार ज्ञान मिळेल असं काही नाही. त्याच्यामुळे वाचनाची आवड ही निश्चित तुम्ही लावून घेतली पाहिजे. आजच्या या कार्यक्रमात तुम्ही वेगवेगळे परफॉर्मन्स दिले, कोणी कथा सांगितली, कोणी गोष्ट सांगितली, कोणी नाट्यछटा केली. आनंद आला की नाही तुम्हाला? करणाऱ्यांनाही आनंद मिळाला आणि बघणाऱ्यांना पण. तर अशा गोष्टी आपण जास्तीत जास्त केल्या पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. सर, आपण आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल तुम्ही वेळातला वेळ, अमूल्य वेळ देऊन आमच्यासाठी या क्षणी आमच्या शाळेसाठी तुम्ही भेट दिली त्याबद्दल आम्ही आमच्या मुख्याध्यापकांच्या वतीने, आमच्या शिक्षक वृंदांच्या वतीने आपले मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू. मलाही खूप आनंद झाला. अतिशय चांगल्या अशा कार्यक्रमात इथं सहभागी होता आलं. तुम्ही वेगवेगळे उपक्रमामधून, वेगवेगळ्या कृतींमधून इथं जे काही परफॉर्मन्स दिलं, सादरीकरण केलं आणि मला तुम्ही ही जी संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.